काय झालं? का रडतेस तू? शांत हो, शांत. काय हवंय तुला? कशाला एवढी रडरड करतेस? नको फिरायची पाळी आली. ग मोना, तिच्यावर काय ओरडतेस तू? काय करू आजी? अंजारून झालं, गोंजारून झालं, प्रेमाने समजावून झालं. रडणं थांबवतच नाहीये ती. म्हणून हे असं ओरडायचं? मग काय करू मी? अगं अजून लहान आहे ती, काय कळत असेल तिला? हेच मला आवडत नाही आजोबा. मुळात ना सगळे हँडल करायचे पेशन्सच नाहीयेत माझ्यात. मग पेशन्स वाढव जरा. आई झालीस तू आता. आणि अगं लहान मुलांचं हे असंच असतं. आपण त्यांचं कधी काही सांगू शकत नाही आणि त्यांच्या लहरीप्रमाणे आपल्याला वागावं लागतं, कळलं? नाही, हे सगळ्यांना मी अजिबात सहन करू शकत नाही आजी. बंद कर, रडणं बंद करू मी. तिला ना मी. मोना, अगं वेडी आहेस का तू? आजी ही अशीच रडत बसली ना तर मला लवकरच वेड लागणार आहे. तू थांब जरा, मी बघते. ओ बाळा, काय झालं? काय झालं? हा, आई रागवली? आपण आईचं घर उन्हात बांधूया. हा, नाही नाही नाही, लालायचं नाही बाळा. आपण आजोबांना सांगूया हा आईला रागवायला. कशाला ग माझ्या छकुलीला ओरडतेस? ओ बाळा, शांत हो. नाही ना, नाही लालायचं नाही. काय झालं? काय झालं? ना निघायचं? कुठे? अरे असं काय करतोयस? आज ठरलंय ना आपलं कॉफी सेशन करायचं म्हणून. हो अगं, मी म्हटलं होतं पण अजून थोडं काम आहे म्हणून. विक्रांत, आज कुठलीच नवी केस नाहीये आणि बाकी सगळं काम व्यवस्थित झालंय. तूच म्हणत होतास ना तुला काहीतरी बोलायचंय. आपल्या गप्पा नाही झाल्या बऱ्याच दिवसात. हो मी म्हणालो होतो पण खरंच काम आहे. प्लीज आज नको. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.